नमस्कार मित्रांनो, आज आपण बीडच्या किरण मडक्याला प्रँक कॉल करणार आहे. प्रँक कॉल याला म्हणताच येणार नाही, कारण मी काही त्यांच्या जीवनातील सुख दुःख विचारणार आहे. तर किरण मडके कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? तो बीडचा एक चांगला मोठा आणि सुप्रसिद्ध लावणी कलाकार आहे, लावणी सम्राट आहे. तर त्याच पुरुष लावणी सम्राटाला आपण काही माहिती विचारणार आहोत. आमचं बोलणं कसं कसं होतंय तुम्ही सुद्धा सुरुवातीला बघण्याचा प्रयत्न करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा एकदा सबस्क्राईब करा. चला मी डायरेक्ट आता किरण दादाला प्रँक कॉल करतो किंवा त्यांची माहिती विचारून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि लावणी कलाकार होणं पण काय सोपं नाही बरं का राव. ते एक पुरुष असून लावणी करतात आणि शृंगार वगैरे करतात, साडी वगैरे घालतात. तर हे समजा प्रत्येक कलाकाराला जमत नसतं बरं का. जे करतात ना त्यांचं खरंच धाडस खूप मोठं असतं. शेवढं राव समाजातील त्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असून सुद्धा त्यांना पाठीशी टाकतात ते आणि येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जातात. कला दाखवण्याचा प्रयत्न करतात. खूप खूप छान डान्स करतात, लावणी करतात. तर त्या कलाकारासाठी तुम्ही सुद्धा एकदा भरभरून टाळ्या वाजवा. आणि चला मी डायरेक्ट आता कॉल करतो. हॅलो. हॅलो. हॅलो सर, तुम्ही किरण मडके बोलताय का? हा बोलतोय. लावणी सम्राट किरण मडके. हा बोलतोय बोला. तर सर मी तुमची काही मुलाखत घेऊ इच्छितो, तर तुम्ही माझ्या प्रश्नाची काही उत्तर देऊ शकाल का? हो देऊ शकतो, पण आपण कोण बोलताय? मी साहिल बोलतोय पुण्यावरून. ओके, बोला साहिल. तर मला काही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. ओके. तर मला लावणीची खूप आवड आहे आणि लावणी परफॉर्मन्स मला फार आवडतो. ओके तर मग मी म्हणलं आज तुम्हाला कॉल करावा आणि काही त्याच्याबद्दल माहिती जाणून घ्यावी. ओके 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 चालते. माझ्याकडे जेवढे असतील तुमच्या प्रश्नाची उत्तरे तेवढे मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करील. चालतंय सर, थँक्यू. ओके. तर सर मला सांगा, तुमचं बालपण कुठल्या गावी गेलं? ऍक्च्युली माझं गाव गेवराई तालुक्यात आहे, लोळतगाव म्हणून. हा. तिथालचं मी प्रॉपर आहे, पण मी राहायला बीडला आहे. अच्छा. तर तुम्ही बालपणी म्हणजे तुम्ही शाळा कुठं शिकली, बीडला का गेवराईला? नाही, माझी शाळा माझ्या गावापाशीच आहेर चिंचली म्हणून गाव आहे. आम्ही तिथून शाळेत जायचो, म्हणजे आमच्या गावातूनच. अच्छा अच्छा. तर मग तुम्हाला लहानपणापासूनच कला सादर करायची आवड असेल? हो, आम्ही शाळेत असताना गॅदरिंग वगैरे मध्ये करायचो भाग, पार्टिसिपेट. हा हा हा. मग तिथून फेस्टिवल वगैरे केले, हा यूथ फेस्टिवल हे ते. हा. तिथून मोठं करायचं असं लावणी वगैरे. तर कलेचा आदर केला पाहिजे आणि कला तुम्ही जतन ठेवण्याचा अजूनपर्यंत पण प्रयत्न करताय. तर तुम्ही 10वी झाल्यानंतर कॉलेज केलंय का? हो केलंय की, मी BA ग्रॅज्युएट आहे. अच्छा अच्छा. तर मग कॉलेज लाईफ तुमची मजेत गेली का कशी गेली? हा मस्त मजेत. म्हणजे फ्रेंड सर्कल काही असे पण भेटले, काही तसे. म्हणजे सगळ्यांचा दृष्टिकोन चांगला नसतो हे सगळ्यांनाच माहिती आहे, आणि त्यातल्या त्यातला म्हणजे डान्सरकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचाच खूप वेगळा असतो. अच्छा. तर चालू असतं, अडथळे वगैरे ह्या त्या गोष्टी येतातच. तर पण चांगलं झालं माझं. म्हणजे माझं प्रत्येकासारखं असं काही नाही की माझी खूप चांगली म्हणजे खूपच वाईट स्टोरी मला हे झालं त्याचं. पण मला कुठलाही जो प्रसंग घडला माझ्यासोबत तो खूप चांगला घडला. ते शाळापासून कॉलेजपासून तर माझ्या आतापर्यंतच्या लाईफ पर्यंत माझा प्रत्येक प्रसंग हा म्हणजे माझ्या लाईफ बद्दल तर तो चांगलाच घडलाय माझ्याशी, मला असं वाटतं. तर सर तुम्ही पहिला परफॉर्मन्स कुठे केला होता, म्हणजे तुम्ही पहिलं बक्षीस कुठे जिंकला? मी पहिलं बक्षीस फेस्टिवलला मारलेलं आहे. हा 8वीत असताना हा लावणीवरती केलेलं. बीड फेस्टिवल असतंय ना, म्हणजे हा हा जिल्हास्तरीय स्पर्धा. हा. तर अख्ख्या जिल्ह्यातून आलेले स्पर्धक होते. त्यावेळेस मी लावणी केली होती कैरीपाडाची. कैरी पाडाची. तर त्या लावणीवरती मी प्राइज मारलेलं आहे. त्यावेळेस मी 8वीला होतो शाळेत. तर तुम्ही त्यावेळेस युनिफॉर्म वर डान्स केला होता का साडी वगैरे शृंगार घातला होता पूर्ण? साडीवरच. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे तुम्हाला लहानपणापासूनच लावणीची खूप आवड आहे आवड आहे. आणि तीच आवड तुम्ही जतन करून ठेवण्याचा प्रयत्न करताय.
हो, तर करते. तुमची लावणी तर आज पूर्ण महाराष्ट्रात बघितली जाते. सोशल मीडियावर इकडं तिकडं तुमचा डान्स बघितला जातोय. हम्म. तर तुमच्या घरच्यांना काय वाटतंय तुमच्या डान्स बद्दल किंवा तुमच्या ह्या कौतुकाबद्दल? माझ्या घरच्यांचा मला फुल सपोर्ट येतो. त्यासाठीच तर मी इथपर्यंत पोहोचलोय त्यांच्यामुळेच. हा हा हा. आणि ते जर नसते तर कदाचित त्यांचा जर विरोध असता तर कदाचित मी इथपर्यंत पोहोचलो नसतो असं मला वाटतंय. बरोबर आहे की. पण घरच्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे. बाबा तर आता नाहीयेत, बाबा सध्या एक्सपायर झालेले आहेत. अरे बापरे. तर पण दादा आहे, आई आहे, वहिनी वगैरे सगळ्यांचा सपोर्ट खूप छान आहे. खूप हेल्प करतात ऍक्च्युली. आता असं जर बोलायचं बोललं तर माझ्या साड्या वगैरे सगळे माझ्या मम्मी वहिनी वगैरे सगळं हेच घेतात. मला माझं काही घेऊन देत नाही. हा म्हणजे हा घरून एवढं फ्रीडम आणि एवढी चांगलं आहे माझ्या घरून, म्हणजे कलेच्या बाबतीत विचारलं तर. म्हणजे कलेचा आदर केला पाहिजे आणि तेच करतायत बरं का. आणि खूप हो डान्स तुमचे राव. हो तेच. तर थँक्यू. तर तुम्हाला म्हणजे असं समाजाकडून कशी वागणूक भेटते? तुम्हाला कोण नाव ठेवतंय का कोण चांगलं? नेमकं म्हणजे समाजाबद्दल काय फील आहे तुमच्या मनात? नाण्याला दोन बाजू असतात. अच्छा. जरी एक बाजू टोकाची जरी असली तरी एक बाजू चांगली म्हणून असतेच ना. हा हा मग हा. आपण त्या वाईट लोकांकडे दुर्लक्ष कशाला करायचं? आता प्रत्येकाचंच म्हणणं असं असतं की बाबा हे का करतोस तू? एक चांगला मुलगा असून म्हणजे आता लावणीच का करतोस? हा पण काही लोकांचं असं म्हणणं असतं की अरे यार नाही, हा पोरगा असून पण काहीतरी कौतुकास स्पर्श करतोय, म्हणजे याच्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे. आणि ते जिथं जिथं स्पर्धेला वगैरे जातो तिथं म्हणजे तुम्ही तर बघताल हा की मी माझ्याकडे अवॉर्ड वगैरे चांगले भेटलेले आहेत. हा आणि सगळ्यांना असं बऱ्यापैकी माहिती आहे की माझ्याकडे मी स्पर्धेला वगैरे गेल्यावर मला प्राइज वगैरे बसलं, तर मग सगळ्यांची कौतुकाची थाप असते की यार नाही, हे सगळ्यांपेक्षा काहीतरी युनिक करतोय, सगळ्यापेक्षा काहीतरी वेगळं करतोय. हा. मग तिथं आणि डान्समध्ये पण सगळे लोक बघतातच की हा कसा करतोय, काय करतोय. मग ते तिथून जे लोक माझ्याकडे चांगल्या नजरेनं बघतात, मी त्यांच्यासाठी माझा परफॉर्मन्स आणखीन चांगला करण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्यांची निगेटिव्हिटी असते मग त्यांना आपण तर काहीच करू शकत नाही. ते निगेटिव्ह ते शेवटी निगेटिव्हच राहणार ना ते लोक. त्यांच्यासमोर डोकं जरी फोडून घेतलं, हा. किती जरी सांगितलं तरी त्यांना काही सांगण्यात अर्थ नाही असं मला वाटतं. तर ते निगेटिव्हच विचार करणार. मग ते निगेटिव्हच विचार करणार हा. आपल्याबद्दल. आणि एका जणाचा आपण एक जण माणूस निगेटिव्ह बोलत असला तर आपण त्याला सांगू शकतो. पण जर 1000 लोक जर निगेटिव्ह बोलत असतील तर मग आपण त्यांना नाहीत ना प्रत्येकापाशी जाऊन तेवढंच सांगू शकतो. तर तर तुम्हाला सर्वात तुमच्या आवडीची लावणी कोणची? माझी सगळ्यात आवडची लावणी म्हणलं तर माझ्या पोटासाठी नाचते मी आणि कातड्याचा जोडा, ज्या की माझ्या सध्याच्या आता ट्रेनिंगला चाललेत, म्हणजे मी स्पर्धेला वगैरे करतो. हम्म. पोटासाठी नाचते मी परवा कोणाची, आणि माझा कातड्याचा जोडा शिवावा, या दोन खूपच लावण्या मला मस्त. खूप आवडतात. खूपच मस्त. म्हणजे जुन्या लावण्या आहेत आणि लोकांना कळतात ते लावण्या. म्हणजे म्हाताऱ्या वगैरे लोक असतात त्यांना, म्हणजे अशा जे जुनी लोक आहेत त्यांना त्या लावण्या आवडतात. बघायला गेलं म्हणजे स्पर्धेला वगैरे, कॉम्पिटिशनला, शोला कुठे गेलो तर मला लावणी, माझी पोटासाठी लावणी तर माझी शोला जरी गेलो आणि कॉम्पिटिशनला जरी गेलो तरी माझी लावणी ती आवर्जून लोकांना एवढी आवडते की माझ्या शोला ती लावणी मला करावं म्हणजे करावंच लागते. खूप छान तर तुम्ही खूप कमी वयात प्रगती केली आहे आणि त्याचा आम्हालाच गर्व नाही तर पूर्ण महाराष्ट्राला गर्व आहे बरं का. अरे वा, तुमच्यासारख्या लोकांचा आशीर्वाद असेल तर आम्ही आणखीन ह्या लावणीच्या क्षेत्रात, म्हणजे जेवढे लोक नाव ठेवतात तेवढेच लोक चांगले पण बोलतात असं मला आज वाटलं. की काय तुमचा फोन आल्याबद्दल मला असं वाटलं की बाबा चला, सगळेच लोक निगेटिव्ह नाहीयेत ह्या बरोबर. फील्डमध्ये तरी बघण्यासाठी, नाही का. तर मग खरंच खूप छान वाटलं, तुम्ही पण फोन केला, विचारलं आणि सगळ्या गोष्टी माझ्याकडून मनातून विचारून घेतल्या. ह्या गोष्टीबद्दल पण थँक्यू सो मच. तुम्ही तुमचा वेळ काढून मला फोन केला आणि विचारलं सगळं. नाही ना, आणि मनात आलंच विचारावं तर विचारलं मी. नाही तर असं काही नाही, पण सगळेच लोक चांगले करतात असं पण काही नाही. या लावणीच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या लोकांनी घाण पण केलेली आहे. पण त्या लोकांचा तो दृष्टिकोन असतो, नाही का, की बाबा सगळेच लावणी डान्सर सेमच आहेत का, असं पण काही नाही. सगळ्या लावणी डान्सर सगळ्यांच्या फील्डनुसार आपापल्या ह्याच्यात कार्य करतात. बरोबर आहे की. मग त्याच्यासाठी आमच्या पद्धतीने आम्हाला जेवढं होईल तर आम्ही तेवढं चांगलंच द्यायचा प्रयत्न करतो. शेवटी बघणाराचा दृष्टिकोन आहे, त्याला आपण ते तर काय करू शकत नाही. शेवटी करता करविता तो परमेश्वर आहे. परमेश्वरच आहे. हा. मग आपण जेवढं चांगलं होईल किंवा आपल्यातून जेवढं चांगलं करता येईल आम्ही तेवढा प्रयत्न करतो. हा. तर सर तुम्ही नंदू मोरा ओळखीता का? मी नंदू मोरे बोलतोय. काय बोलले? मी नंदू मोरे बोलतोय, तुम्ही ओळखता का त्यांना? अरे नंदू, तुझे व्हिडिओ मी ब्लॉग बघतोय की भाऊ. माझा आवाज कसा काय ओळखला नाही?
अरे सो सॉरी यार, मला असं वाटलं म्हणजे तुळजापूर साईडची सगळ्याच लोकांची टोनिंग अशी येते, मग मला वाटलं असं की असेल कोणीतरी बोलणार वगैरे. मी असं इमॅजिन पण नव्हतं केलं की तू मला फोन करशील म्हणून. तुझे बरं आधी तुझे व्हिडिओ वगैरे खूप छान असतात, तुझे प्रत्येक ब्लॉग वगैरे मी सगळा बघतो. खरंच खूप, पण तू पण एक शेतकरी पुत्र आहेस आणि तू पण खूप नावाजलेलं नाव आहे तुझं पण एक संपूर्ण महाराष्ट्रभरात. सो अपेक्षा पण नव्हती की तू मला फोन करशील म्हणून. खरंच अरे खरंच. तू कसं, माझा नंबर कुठून भेटला तुला? माझ्याकडे खूप दिवसापासून नंबर आहे, पण कॉल अरे केलाय. हो का? हम्म. अरे थँक्यू सो मच नंदू. कसा आहेस तू? मी एकदम मजेत आता. होय. हम्म. ये की बीडला, ये कधीतरी. येऊ की आता आपल्या दुकानाच्या ओपनिंगलाच येऊ. येस येस येस, नक्कीच नक्कीच. याच आहे मला बीडला, आजपर्यंत मी कधीच बीडला आलो ना. ये की कधी पण ये की भाऊ. एवढं बघू काय तिकडं. पण, अरे तू मला फोन करशील असं मला कधी वाटलंच नाही रे. काय नाही राव, मित्रासाठी माझ्या मनात आलं, मग म्हणलं प्रँक कॉल करावा, तर मी प्रँक कॉल केलेला आहे. अरे प्रँक केलाय का? ओके हम्म. ओके ओके तर मी ओके. दुसऱ्यांना कसं आहे फसवण्याचं, भांडणाचं इकडे तिकडे करतो, पण म्हणलं एक लावणी कलाकार आहे, तर त्याच्या पण जीवनात काय सुख दुःख असेल विचारण्याचा प्रयत्न करूयात. अरे चांगलं कार्य केलंस भावा. फक्त भांडण लावायचं नको करत जा, बाकीचं काही पण कर. अजिबात नाही, अजिबात नाही. नाही का? हम्म. बाकी तुझी तब्येत वगैरे काय बोलते? समजा व्यवस्थित आहे आपलं. अरे वा मस्त. हम्म. कालचं माझं हे बघितलं का? काय? चॅनलचा कार्यक्रम वगैरे टाकलेला आहे मी इन्स्टाला. हा, इंस्टाग्राम मी पूर्ण बघता होणार राव. बघतोयस? हा, गप्प बस, खोटं नको बोलस. किरण मडके टोटल व्हिडिओ बघतोय मी. मी म्हणलं म्हणूनच. नाही नाही, खरं रेली रेली सांग बरं कालची पोस्ट काय माझी? आवडतात बरोबर. मला व्हिडिओ आवडतात, लावणीची मला व्हिडिओ आवडतात, होय. खूप आवडतात लावणीची व्हिडिओ. अरे वा. बरं झालं तुमच्यासारखे कलाकार, तुमच्यासारखे माणसं आमच्यासारख्या छोट्या मोठ्या कलाकारांना ओळखतात, आमच्यासाठी हीच खूप मोठी गोष्ट आहे. छोट्या मोठ्या कलाकाराला अरे बाबा आम्ही छोटे मोठेच कलाकार झालोत रे. महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन आपलं काय म्हणतात त्याला, अस्तित्व निर्माण करणारे. महाराष्ट्राच्या बाहेर अस्तित्व निर्माण केले, महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही परफॉर्मन्स केलेले आहे ते. मग याला एवढं काय, मी एकटं थोडंच आहे की असं कुठं बाहेर जाऊन, माझ्यासारखे खूप सारे येतं, किती मोठे मोठे लोक आहेत. आणि छोट मोठं अजून छोटच. अरे किती जरी कलाकार मोठा झाला तरी स्वतःला तो छोटा समजत असतो नंदू. हा, ते पण खरं आहे. चलते मग, घ्या काळजी. हो चालते चालते. असू द्या तुमच्याच भोळ्या बाभळ्या शेतकऱ्यावरती प्रेम. तुमचं प्रेम आमच्यावर असू द्या, आमचं नाही तुमच्यावर. तुम्ही एवढे लोक, एवढे मोठे असून तुम्ही आमच्यासारख्या लोकांना फोन करता, म्हणजे आमच्यासाठी खूप खूप म्हणजे आनंद स्पर्श गोष्ट आहे ही. तर खरंच खूप छान वाटलं की फोन केला आणि विचारलंस ते, आणि खरंच कधी वाटलं पण नव्हतं की तुम्हाला फोन करून विचारशील म्हणून अशा काही गोष्टी. चलते राव, धन्यवाद धन्यवाद. ओके चालते. चलते, ठेवू का? ओके बाय. बाय बाय. तर मित्रांनो, आपण केलता बीडच्या किरण मडकेला प्रँक कॉल. तर किरण मडके हे पुरुष लावणी कलाकार आहेत बरं का, लावणी सम्राट. तर भरपूर त्यांच्या लावण्या मस्त मस्त बघण्यासारख्या असतात, आणि एखाद्या महिलेला लाजवावी अशी त्यांची लावणी असते, आणि त्यांची लावणी बघायला मला सुद्धा खूप आवडते. तर मी म्हणलं आज त्यांना प्रँक कॉल करायचाच नाही, तर त्यांची काही पर्सनल माहिती किंवा त्यांच्या जीवनातील सुख दुःख आपण विचारण्याचा त्यांना प्रयत्न करूयात. तर त्यांनी पण माझा कॉल घेतलेला बरं का, आणि आम्ही एकमेकांना चांगलं ओळखतो, पण आमचं कॉलवरती कधी बोलणं होत नाही. तर मी आज फर्स्ट टाइम त्यांना कॉल केला होता, त्याच्यामुळं त्यांना माझा आवाज ओळखू आलेला नाही. पण मी जेव्हा माझं नाव सांगावं तेव्हा त्यांनी ओळखलेलं आहे आपल्याला. तर चला मित्रांनो, त्यांचं पण एक यूट्यूबवरती चॅनल आहे किरण मडके, आणि ते पण इंस्टाग्रामवरती किरण मडके या नावाने आहेत. लावणी डान्स बनवतात, मस्त मस्त त्यांची व्हिडिओ असतात. त्यांना सुद्धा त्यांच्या आयडीला एकदा तुम्ही व्हिजिट करण्याचा प्रयत्न करा, भेट द्या. आणि नेक्स्ट प्रँक मी कोणावरती करतोय ते पण बघण्याचा प्रयत्न करा. चला आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.